गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी आता 6 वाजलेत. माझं अंघोळ वगैरे सगळं आवरलं आणि लगेच म्हटलं आता टिफिनची तयारी करून घ्यायची, कारण रिवाला लवकर जायचं असते. त्यामुळं मग बाकीचं मी नंतर आवरते. अंघोळ वगैरे झाली की लगेच स्वयंपाकाला लागते. तर आता मी दूध पण लगेच गरम करायला ठेवून देते. आता दूध होतंय ना, इकडं कणिक पण वगैरे मळून झाली. आता भाजीची तयारी करून घेणार आहे. तर मी आज पनीरचे पराठे बनवणार आहे. तुमच्यासोबत शेअर करते आज रेसिपी. तर झटपट पण होते आणि मुलांना पराठे म्हटलं की आवडतात. तर आता इथं मी पनीर आणून ठेवलं होतं रात्री, फ्रेश आहे पनीर. आता ते थोडं पनीर ना खिसून घेऊयात आपण. आता मी ना म्हणजे जेवढं पाहिजेत आपल्याला आता तिच्यापुरतेच मी खिसून घेणार आहे. पनीरचं कसं आहे थोडंसं म्हणजे आपण खिसून घेतलं आणि त्यात मीठ वगैरे टाकलं, कांदा टाकला तर त्याला पाणी पटकन सुचतं. त्यामुळे जेव्हा लगेच बनवायचे त्यावेळेसच पनीर खिसून घ्यायचं आणि जरी खिसून घेतलं तरी मग लगेच मीठ वगैरे टाकायचं नाही. जेव्हा आपल्याला बनवायचं त्यावेळेस मीठ वगैरे बाकीचे मसाले ॲड करायचे, नाहीतर मग ते खूप सारं असं पाणी सुटून जातं आणि पराठा म्हणजे फुटतो आणि एकदम हे होऊन जातं पराठा. तर जेव्हा बनवायचं तेव्हाच मीठ वगैरे टाकायचं. तर आता मी तिच्यापुरतंच बनवणार आहे. आता मी पनीर खिसून घेतलंय. आता कांदा टाकूया थोडासा त्यामध्ये. दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकतो आपण, पण असा सिंपलचाच तिला आवडतो. मी आता थोडंसं अर्धा कांदा टाकते. आता कांदा चिरून घेतलाय, त्याच्यामध्ये टाकूयात. आणि सिंपलचे मसाले ॲड करायचे. थोडंसं मी धना पावडर ॲड करणार आहे. मसाला नाही ॲड करणार आहे किचन किंग वगैरे, कारण एकदम सिंपल पराठा छान लागतो. थोडंसं मीठ, थोडीशी हळद टाकूयात आणि थोडंसं लाल तिखट टाकले. मिरची पण टाकू शकताय, पण मी थोडंसं तिखट टाकलं आहे, कारण मिरची परत काढता येणार नाही पराठ्यामधली. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनटं. आता हे छान मिक्स झालं. आता पराठा बनवून घेऊयात. तर कणिक आधीच मळली होती त्याच्यामुळे सॉफ्ट झाली छान कणिक. त्याला आता पराठा बनवून घेऊयात. आता आपण जशी पुरणपोळी बनवतो ना, तसंच पराठ्याचं छोटासा एक गोळा घ्यायचा, थोडासा लाटायचा आणि जसं मोदक किंवा पुरणपोळी बनवतो ना तसं बनवायचं. लाटून झालं तर पराठा मस्त तुपावरती भाजून घेऊयात. खरपूस असा भाजून घ्यायचा मस्त तूप टाकून. तुपाचा फ्लेवर एकदम छान लागतो, त्याच्यामुळे पराठ्यासाठी नेहमी तुपच वापरायचं. आता हे घरी बनवलेलंच तूप आहे. आता दोन्ही साईडने छान भाजून घेऊयात. एकदम कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचा. हे बघा मस्त रेडी आहे पराठा. एकदम टेस्टला पण छान लागतो आणि झटपट होतं, त्यामुळे मुलांसाठी छान आहे सकाळी सकाळी टिफिनसाठी वगैरे. दहीसोबत किंवा सॉससोबत पण देऊ शकतो आणि असंच खाल्ला तरी पण छान लागतो. तुला आता बाकीचे पण बनवून घेते मी लगेच. बनवून झालेत आता माझे पराठे. आता आवरून घेते लगेच किचनमधलं थोडंसं. तिचं पण आवरतं, आणखीन वेळ आहे तर म्हटलं बाकीचं आवरून घ्यावं लगेच आता किचनमधलं. आता थोडीशी कणिक ठेवली, कारण मला ना हर्षला मी नंतर करणार आहे.
आता रिवपुरतं आणि आहोंपुरतं बनवले. आता आमच्या दोघांना मी नंतर बनवणार, त्याच्यामुळे मग मी कणिक काढून ठेवली आणि भांडे सगळे धुवायला ठेवून देते. आता थोडंसं पसारा पण आवरून घेते लगेच. आता आवरून झालं आणि लगेच तिला छोट्या टिफिनसाठी मी हे उपमा बनवले. तर सिंपलचा बनवला, जिरे मोहरी आणि थोडंसं शेंगदाणे वगैरे टाकून. आता तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि लगेच भरून देते टिफिन. तिचं पण आवरले आंघोळ वगैरे. आता टिफिन पॅक करते तिचा, ठेवून देते आणि तिचं आवरते. तिचं झालं, आता आवरून झाले आणि आता तिला सोडायला जाते मी. ते बघा रेडी आहे ती जायला. चला मग आता तिला सोडून येते. तिला सोडून आले आणि तिथूनच येताना ना फुलं आणले आज, कारण आज गुरुवार पण होता आणि फुलं आणले. लगेच देवपूजा वगैरे पण करून घेतली. सकाळी सकाळी तर काही होत नाही, कारण टिफिनची घाई असते. तर म्हटलं मग मी आल्याच्या नंतरच निवांत पूजा करते. तर आता इकडे सगळी देवपूजा झाली माझी. देवपूजा झाली आणि मस्त मग इकडे चहा ठेवला होता. चहा पण रेडी, या चहा घ्यायला तुम्ही पण. आता चहा घेते आणि नंतर बाकीचं काम आवरते. तर आता थोडेसे कपडे फोल्ड करायला ठेवले तिकडं माझ्या छोट्या म्हणजे बेडरूममध्ये ना खूप छान ऊन येते. तर आता तिथं बसूनच घड्या करते आणि गॅलरीमध्ये पण खूप छान ऊन येतं सकाळचं. हे बघा कोवळं मस्त ऊन येतं सकाळी सकाळी. मस्त ऊन आलंय सकाळी सकाळी, छान वाटतं सकाळ सकाळचं ऊन. हे बघा चला मग आता नाश्ता बनवले. इथं आज मस्त पोहे बनवलेत बघा, रेडी पोहे, मस्त हेल्दी. आमच्या घरात सगळ्यांना पोहे आवडतात. आणि इकडं हर्ष पण उठलाय. हर्षचं पण आवरून झालं, ब्रश वगैरे झाला. चला मग आता त्याचं आवरते. घरातले सगळे कामं आवरले, नाश्ता झाला, सगळं झालं. आणि आता वाजले 10 बघा. 10पर्यंत सगळे कामं आवरतात, कारण लवकर उठलं म्हणून. तर आता बाकी थोडं हर्षचं वगैरे बघायचं आणि बाकी थोडेसे फार आहेत कामं. तर कसा वाटला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंट करून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. बाय.